today we will more discuss about chromosome, what is sister chromosomes or sister chromatids or what is a non-sister chromatids. Chromosome म्हणजे काय असतं, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय असतात आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय असतात, या टॉपिक वरती आज आपण डिस्कस करणार आहे. बिकॉज सो मेनी स्टुडंट्स हॅव अ कन्फ्युजन रिलेटेड टू व्हाट इज क्रोमोसोम, व्हाट इज सिस्टर क्रोमॅटिड्स, व्हाट इज नॉन सिस्टर क्रोमॅटिड. दिस इज द टॉपिक, इट इज अ इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड टू द एनी एक्झाम विच कन्सिस्ट बायोलॉजी. ज्या एक्झाम मध्ये बायोलॉजी आहे त्या एक्झाम मध्ये सिस्टर क्रोमॅटिड रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार, नॉन सिस्टर रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आणि क्रोमोसोम म्हणजे काय याच्या रिलेटेड जर तुमच्या कन्सेप्ट क्लियर असतील तर तुम्ही या क्वेश्चनचे असे लिहू शकता. कसे असे लिहू शकता. चला तर मग क्वेश्चन कसे प्रकारचे विचारले जातील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द क्रोमोसोम. आपण पहिल्यांदा क्रोमोसोम या कन्सेप्ट विषयी काय करू किंवा क्रोमोसोम म्हणजे काय असतं याच्यावरती डिस्कस करू सगळ्यात पहिल्यांदा. चला तर लक्ष द्या. क्रोमोसोम, तर क्रोमोसोम वरती डिस्कस करण्याच्या पहिले we should know what is the DNA. what is the DNA? DNA म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग DNA म्हणजे काय आहे असं जर मी म्हणलं तर तुम्ही मला म्हणाल की सर आम्हाला माहिती आहे DNA म्हणजे काय आहे. DNA इज अ डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. हे आपलं जेनेटिक मटेरियल आहे. काय आहे? जेनेटिक मटेरियल. सो बॉयज कॅन यू टेल मी व्हाट इज द लेंथ ऑफ अवर DNA? आपल्या DNA ची लेंथ किती आहे? तर अराउंड 5 to 6 मीटर इज द लेंथ ऑफ अवर DNA. मी कोणतं युनिट यूज केलं लक्ष द्या, मीटर युनिट यूज केले, नॉट अ फीट. सो the length of our DNA is a 5 to 6 मीटर. 5 ते 6 मीटर एवढी आपल्या DNA ची लेंथ आहे. बरोबर. सो द 5 ते 6 मीटर. मग आपल्या सेलची साईज किती आहे? आपल्या सेलची साईज किती आहे? मायक्रोमीटर मध्ये आहे आणि हे तर डायरेक्ट मीटर मध्ये जाते. मग इतका मोठा DNA आपल्याला ते कुठे ठेवायचा आहे? सेल मध्ये ठेवायचा आहे. मग इतका मोठा DNA आपल्याला सेल मध्ये ठेवायचा आहे ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजन. मायटोसिस आणि मियोसिस आपल्या बॉडी मध्ये होतंय, तर ऍट अ टाइम ऑफ सेल डिव्हिजन आपल्याला त्याचं रेप्लिकेशन पण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट फक्त रेप्लिकेशन नाही करायचंय, त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता, कोणत्याही प्रकारचा डॅमेज न होता इझिली काय करायचं आहे, केअरफुली काय करायचं आहे, हँडल करायचं आहे. मग एवढा मोठा 6 मीटर DNA त्या सेल मध्ये असा कॉइल करून ठेवलेला आहे, तर मग ते कसं होतंय ते आपण बघू. चला तर मग DNA ची लेंथ किती आहे? 5 to 6 मीटर ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजन. मी काय म्हणतोय? ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळी इतका मोठा DNA याला केअरफुली हँडल करण्यासाठी काय लागतंय? कोणाची गरज लागते? क्रोमोसोमची गरज लागते. मग क्रोमोसोम कशापासून बनतोय? क्रोमोसोम हा DNA पासून बनतोय. क्रोमोसोम हा DNA पासून बनतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ द डायग्राम ऑफ DNA. सो आवर DNA विल लुक लाइक दिस. आपला DNA कसा दिसतोय? असा दिसतोय. बरोबर. सो there is an addition of histone. काय म्हणलं मी? हिस्टोन प्रोटीन्स and नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन प्रोटीन्स आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स आपल्या DNA ला काय होतात? बाइंड होतात आणि त्याच्यापासून आपला काय बनतो? क्रोमोसोम बनतो. काय बनतो? क्रोमोसोम बनतो. म्हणजे आपला DNA मध्ये काय झालं? ऍड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स ऍड झाले आणि त्याच्यापासून काय बनला? क्रोमोसोम बनला. म्हणजे क्रोमोसोम इज अ कंडेन्स्ड फॉर्म ऑफ DNA. क्रोमोसोम काय आहे? कंडेन्स्ड फॉर्म ऑफ DNA आहे. म्हणजे DNA चं कंडेन्सेशन झालं आणि काय बनला? क्रोमोसोम बनला. तर आपला क्रोमोसोम हा असा दिसतोय. इथपर्यंत क्लिअर आहे. चला तर सर तुम्ही म्हणताय, काय म्हणताय? DNA पासून काय बनला? क्रोमोसोम बनला. मग क्रोमोसोम असा दिसतो का? येस बॉयज, क्रोमोसोम हा असा दिसतो. पण सर कधी कधी तर आम्ही क्रोमोसोम हा असा बघितलाय, ज्यावेळेस आम्हाला कॉलेजमध्ये सर शिकवत होते सेल डिव्हिजन, त्यावेळेस तर ते क्रोमोसोमचे डायग्राम असे काढत होते. तुम्ही असे कशी काढताय? चला तर मग बघू नक्की हे काय, हा काय प्रकार आहे नक्की. तर मग ऍक्च्युअली बॉयज, ऍक्च्युअली दिस इज द डायग्राम ऑफ क्रोमोसोम. हे काय आहे? क्रोमोसोमचे डायग्राम आहे. मग हे काय आहे? ही पण क्रोमोसोमचीच डायग्राम आहे, पण हा काय विषय ते आपण बघू आता. चला. सो दिस इज अ सिंगल क्रोमोसोम. हा एक सिंगल क्रोमोसोम आहे ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजन. ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजन म्हणजे ज्यावेळी मायटोसिस होते किंवा मियोसिस होते त्यावेळेस आपल्याला एका सेल पासून किती सेल बनवायच्यात? 2 सेल बनवायच्यात. मग एका सेल पासून जर मला 2 सेल बनवायच्यात, आता मी थोडा वेळ मायटोसिस विषयी बोलतो. एका सेल पासून मला 2 सेल बनवायच्यात, तर मला जे जेनेटिक मटेरियल मदर सेल मध्ये आहे तेच सेम जेनेटिक मटेरियल मला कुठे दिसलं पाहिजे? डॉटर सेल मध्ये दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे की नाही पाहिजे? यस, दिसलं पाहिजे. तर मग मला काय करावी लागेल? DNA ची कॉपी. काय करावी लागेल? DNA ची कॉपी. मग मी DNA ची कॉपी करतो. मग माझा क्रोमोसोम कसा दिसतोय? असा दिसतोय. मग प्रोफेज मध्ये मी काय करतो? माझ्या DNA ची कॉपी करतो. कोणत्या फेज मध्ये? प्रोफेज मध्ये. मग माझ्या DNA ची जर मी कॉपी केली तर मी अशी इथं कॉपी बनवली आणि म्हणून माझा क्रोमोसोम हा असा दिसायला लागला. म्हणजे याची एक्झॅक्ट कॉपी ही असणार आहे. याची एक्झॅक्ट कॉपी ही असणार आहे. तर हा काय झाला? क्रोमोसोम झाला. मग पुढे जाणार मेटाफेज मध्ये ते अरेंज होणार आणि एनाफेज मध्ये ते काय होणार? सेपरेट होणार. मग
एक कॉपी, याची एक कॉपी या सेल मध्ये जाणार, एक कॉपी दुसऱ्या डॉटर सेल मध्ये जाणार आणि मग दोन्ही डॉटर सेल मध्ये सेम डीएनए असणार. सो दिस इज द मेकॅनिझम. म्हणजे हे जे काय आहे दिस इज ऑल्सो क्रोमोझोम बट दिस अनदर वन द नेक्स्ट और एक्स्ट्रा पेयर इज ऍक्च्युअली द कॉपी ऑफ द ओरिजिनल क्रोमोझोम. या ओरिजिनल क्रोमोझोमची ही काय असते, एक्झॅक्ट कॉपी. काय असते, एक्झॅक्ट कॉपी असते. इथपर्यंत क्लिअर आहे. नाव बॉयज क्रोमोझोम तुम्हाला आता कळालं, बरोबर. क्रोमोझोम तुम्हाला आता कळालं. सो नाव वी विल डिस्कस अबाउट द व्हॉट इज द सिस्टर क्रोमॅटिड अँड व्हॉट इज द नॉन सिस्टर क्रोमॅटिड. चला तर मग इथं मेन्शन करतो मी सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड्स. इथे शब्द काय आलाय आता, क्रोमोझोम शब्द आलाय का, नाही, क्रोमॅटिड शब्द आलाय. काय शब्द आलाय, क्रोमॅटिड. सो फर्स्ट ऑफ ऑल मी डायग्राम कशी काढली होती क्रोमोझोमची, ही अशी काढली होती. सो नेम ऑफ दिस पार्ट, ऍक्च्युअली आपण त्याला आर्म म्हणतो पण याला आपण क्रोमॅटिड पण म्हणतो. ह्या टोटल जो काय पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटिड. क्रोमॅटिड्स म्हणतो. काय म्हणतो, क्रोमॅटिड्स. सो मग याची मी काय बनवतोय, कॉपी बनवतोय. प्रोसेस मध्ये मी याची काय बनवतोय, कॉपी बनवतोय. मग मी याची अजून एक काय बनवली, अशी कॉपी बनवली. मग ज्या प्रॉपर्टीज या क्रोमोझोम मध्ये आहेत त्याच प्रॉपर्टी या क्रोमोझोम मध्ये पण असणार आहेत, बरोबर ना. या क्रोमोझोम मध्ये पण असणार आहेत. म्हणजे हे दोन एकमेकाचे काय झाले, हे दोन एकमेकाचे काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स. आफ्टर दॅट द मोस्ट कन्फ्युजिंग पार्ट नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. चला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स बघू. आता नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स काय सर, आम्हाला तर कळालं क्रोमोझोम्स कसा आहे, क्रोमोझोम असा आहे. यानं काय बनवलं, स्वतःची कॉपी बनवली. आता क्रोमोझोम कसा दिसतोय, असा दिसतोय. सो वी नो द क्रोमोझोम, हा जो काही क्रोमोझोम आहे तो एका स्पेसिफिक फंक्शन साठी काम करतोय. म्हणजे माझी जी काही हाईट आहे त्या हाईट साठी माझ्या बॉडीमध्ये दोन क्रोमोझोम आले होते किंवा दोन जीन्स आल्या होत्या. एक जीन कुठून आली होती, फादर कडून आली होती. दुसरी जीन कुठून आली होती, मदर कडून आली होती. माझा स्किन कलर आहे याच्यासाठी एक जीन कुठून आली, फादर कडून आली. एक जीन कुठून आली, मदर कडून आली. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक साठी आपल्याकडे किती जीन्स आहेत, दोन जीन्स आहेत. किती कॉपी आहेत, दोन कॉपी आहेत. म्हणजे हा जर पर्टिक्युलर क्रोमोझोम, मी पहिल्यापासून सांगतो, हा जर पर्टिक्युलर क्रोमोझोम माझा आय कलर डिसाइड करतोय. काय करतोय, आय कलर डिसाइड करतोय. तर माझा आय कलर डिसाइड करण्यासाठी अजून एक कॉपी असेल माझ्याकडे जी कुठून आली आहे, एक आली आहे मदर कडून, एक आली आहे फादर कडून. एक मदर कडून आली आहे, फादर कडून आली. मग आता जो माझ्या डोळ्याचा कलर दिसतोय किंवा जो तुमच्या डोळ्याचा कलर दिसतोय तो कशावरती ठरणार आहे, जी जीन ही एक्सप्रेसिव्ह आहे किंवा डॉमिनंट आहे. म्हणजे जी डॉमिनंट आहे ती एक्सप्रेस झाली आणि तो कलर आता तुमच्या डोळ्याचा दिसतोय. जी रिसेसिव्ह आहे ती तुमच्या बॉडीमध्ये आहे का, येस ऑफ कोर्स. ऑलवेज कीप इन माइंड, जी जीन एक्सप्रेस झाली नाही ती रिसेसिव्ह आहे. मग ती रिसेसिव्ह आहे तर मग ती बॉडीने रिमूव्ह केली का, ती आपल्या डीएनए मधून गायब झाली का, किंवा ती आपल्या सेल मध्ये नाहीये का, आहे. ऑफ कोर्स ती आपल्या सेल मध्ये आहे. रिसेसिव्ह जीन इज ऑलवेज इन द सेल. भलेही ती एक्सप्रेस होत नसू द्या पण ती आपल्या सेल मध्ये असते. सो द वन पेअर इज हियर. म्हणजे माझ्या आय कलर साठी किंवा तुमच्या आय कलर साठी, स्किन कलर साठी, हेअर साठी, हाईट साठी, इच अँड एव्हरी कॅरेक्टर साठी आपल्याकडे किती पेअर आहेत, दोन पेअर. आय कलर साठी दोन पेअर, एक मदर कडून आलता, एक फादर कडून आला होता. मग ऍट अ टाइम ऑफ अ सेल डिव्हिजनच्या वेळी काय होणार आहे, जसा आपला एक जीन हा जो काय क्रोमोझोम आहे तो काय करतोय, स्वतःची कॉपी बनवतोय. तसा जो रिसेसिव्ह आहे, आपण ह्याला थोडा वेळ रिसेसिव्ह म्हणू आणि ह्याला डॉमिनंट म्हणू, चालेल. तो तशी हा पण स्वतःची काय बनवणार आहे, एक कॉपी बनवणार आहे. म्हणजे हे दोन्ही क्रोमोझोम एकच काम करतायत, बरोबर ना. याचा पण आय कलरच आहे, हे आपण आय कलर साठीच काम करतोय. फक्त हा डॉमिनंट आहे आणि हा रिसेसिव्ह आहे. मग यानं पण काय केलं, स्वतःची कॉपी बनवली. यानं पण काय केलं, स्वतःची कॉपी बनवली. मग काय झालं, यानं स्वतःची कॉपी बनवली. हा पण आय कलर साठीच काम करतोय. या दोन कॉपी कशा आहेत रे, या दोन कॉपी कशा आहेत, एक्झॅक्ट सेम. या दोन कॉपी कशा आहेत, एक्झॅक्ट सेम. आणि एक्झॅक्ट सेम कॉपी असतील तर आपण त्यांना काय म्हणतो, ही आणि ही काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड. काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड. मग मला सांगा, ही जो काही क्रोमॅटिड आहे ही कोणासाठी काम करते, आय कलर साठी. ही कोणासाठी करते, आय कलर साठी. फक्त ही रिसेसिव्ह आहे आणि ही डॉमिनंट आहे. मग ह्या दोन ज्या आहेत या दोघांना काय म्हणायचं, या दोघांना काय म्हणायचं,
नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. काय म्हणायचं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे हे दोन काय झाले? सिस्टर क्रोमॅटिड. हे दोन काय झाले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हे काय झाले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स झाले. म्हणजे होमोलोगस पेअर आपण ह्याला काय म्हणत असतो? होमोलोगस पेअर. मग होमोलोगस पेअर मधले जर दोन क्रोमॅटिड असतील तर हे दोन क्रोमॅटिड्स हे काय असतील? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतील. सो सिस्टर क्रोमॅटिड्स कळले, एक्झॅक्ट कॉपी. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स कळले, फंक्शन फॉर द सेम कॅरेक्टर, एकाच कॅरेक्टर साठी काम करतात बट ऑन अ डिफरंट पेअर, वेगळ्या. होमोलोगस पेअर आहे तर वेगळ्या क्रोमोझोम वरती आहे, त्याला म्हणायचं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. मग so now we will discuss about the questions on topic chromosome, sister chromatid and non sister chromatid. मग क्रोमोझोम वरती क्वेश्चन कसा विचारला जातोय? फर्स्ट ऑफ ऑल we will discuss about the क्रोमोझोम वरती कसा क्वेश्चन विचारला जातोय? तर क्रोमोझोम वरती असा क्वेश्चन विचारला जातो की ऍक्च्युअली इट इज अ मोस्ट कंडेन्स फॉर्म. क्रोमोझोम हा मोस्ट कंडेन्स फॉर्म आहे. सो मोस्ट कंडेन्स फॉर्म ऑफ क्रोमोझोम हा आपल्याला कुठे बघायला मिळतोय? कोणत्या फेज मध्ये बघायला मिळतोय? अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. तर याचा आन्सर आहे मेटाफेज. काय आहे? मेटाफेज. मग ती मेटाफेज ही मियोसिसची असू द्या किंवा ती मेटाफेज ही मायटोसिसची असू द्या, असा क्वेश्चन विचारला जातोय. सायंटिस्टला क्रोमोझोमचा जर अभ्यास करायचा असेल तर मोस्ट कंडेन्स फॉर्म लागेल. तर मग क्रोमोझोमचा मोस्ट कंडेन्स फॉर्म आपल्याला कोणत्या फेज मध्ये बघायला मिळतो? मियोसिस असू द्या किंवा मायटोसिस असू द्या, कोणत्या फेज मध्ये बघायला मिळतो? मेटाफेज मध्ये. कारण मेटाफेज मध्ये सगळे जे काही क्रोमोझोम असतात ते कुठे आलेले असतात? इक्वेटोरियल प्लेट. आणि या फेज मध्ये हे जे काही क्रोमोझोम असतात ते मोस्ट कंडेन्स्ड फॉर्म मध्ये असतात. सो in which stage chromosomes are in the most condensed form? तर तुमचा आन्सर काय पाहिजे? मेटाफेज. मेटाफेज is the answer. Okay, so after that we will discuss about the sister chromatid and non-sister chromatid. So the sister chromatid and non-sister chromatid related question काय येतोय? याच्यामध्ये येतो separation of a sister chromatid is in the which stage and separation of a non-sister chromatid is in the which stage? हा क्वेश्चन विचारला जातो. तर it is related to the, first of all it is related to the meiosis. हा कशाच्या रिलेटेड आहे? मियोसिसच्या रिलेटेड आहे. मग सिस्टर क्रोमॅटिड हे कोणत्या स्टेज मध्ये सेपरेट होत आहेत आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे कोणत्या स्टेज मध्ये सेपरेट होत आहेत? हा क्वेश्चन विचारला जातो. तर मियोसिस मध्ये सिस्टर, मी काय लिहितोय? सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स हे लक्षात ठेवा, सिस्टर क्रोमॅटिड्स हे एनाफेज सेकंड मध्ये सेपरेट होतात. आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे एनाफेज फर्स्ट मध्ये सेपरेट होतात. म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड हे एनाफेज सेकंड मध्ये सेपरेट होतील आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे एनाफेज फर्स्ट मध्ये काय होतील रे? सेपरेट होतील. हे कुठं होईल? मियोसिस मध्ये होईल. क्लियर आहे? सो दिस इज क्रोमोझोम, this is sister chromatids and non-sister chromatid. Again I will revise what is sister chromatid. एक क्रोमोझोम आहे, त्यानं एक्झॅक्ट स्वतःची कॉपी बनवली आहे. तर ते दोन जे काय आहेत, हा एक क्रोमोझोम, ठीक आहे, त्याला म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड. आणि प्रत्येक कॅरेक्टर साठी आपल्याकडे एक एक पेअर आहे. मी एक्झाम्पल घेतलं होतं आय कलर. तर मग आय कलर साठी माझ्याकडे हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. एक कुठून आलाय? एक पेअर कुठून आली? मदर कडून. एक कुठून आली? फादर कडून. यानं स्वतःची कॉपी बनवली, यानं पण स्वतःची कॉपी बनवली. तर हे दोघं जे काय आहेत, जे एक्झॅक्ट कॉपी आहेत ते काय आहेत? सिस्टर क्रोमॅटिड. दिस इज ऑल्सो वर्क फॉर, दिस बोथ आर ऑल्सो वर्क फॉर आय कलर, बट this is recessive, this is dominant, but they work for the same eye color. तर मग ह्या दोघांना काय म्हणायचं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे एनाफेज फर्स्ट मध्ये सेपरेट होतील आणि सिस्टर क्रोमॅटिड्स हे एनाफेज सेकंड मध्ये सेपरेट होतील इन द मियोसिस.